नमस्कार मित्रांनो, मी दर्शन सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सगळंच इन मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आहे 7 मार्च 2022, म्हणजे होळीचा पहिला दिवस. तुम्ही विचार करत असाल मी असं का बोलतोय. होळी तर 17 मार्चला आहे, पण मी जिथे आता गावात चौल गावात आहे तिकडे 10 दिवसाआधीपासून होळी साजरी केली जाते. आणि हा खूप मोठा उत्सव असतो इकडे. 10 दिवस सगळे इकडे गावातले लोक एकत्र येतात आणि रोज असा हा होळीचा जो उत्सव आहे किंवा होळी म्हणजे होळी जी जाळतात इकडे, ठीक आहे. तर बघायला खूप मजा येते हा उत्सव इकडे. आणि मी शक्यतो प्रयत्न करणारच आहे तुम्हाला 10 दिवसाचा जो कालावधी असते की होळीपर्यंतची जी 10 दिवसाची जी होळी असते ते मी कवर करायचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. आणि इकडे होळीला वेगवेगळे असे पदार्थ केले जातात दर दिवशी, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर कदाचित हा माझा व्हिडिओ 2 पार्ट्समध्ये मी बनवणार आहे. तर पहिले 5 दिवस मी कवर करणार आहे, नंतरचे 5 जे दिवस आहेत ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेलच. तर चला आता आपण जाऊया होळीकडे. तर मित्रांनो, आपली ही पोरं आहे जी म्हणजे जे होळीचे 10 दिवस आहेत ते आम्ही केळीची हे जे झाड असतं ते आम्ही लावतो. आणि हे आलेत आमच्या वाडीतली पोरं, अथर्व सावंत, यश शिंदे आणि चैतन्य खारकर. आता ही अशी उभारणार आहे मस्त. तर रोज आम्ही असे आता 10 दिवस अशी रोज केळीचे झाड हे अशी आणून होळीच्या दिवसापर्यंत जाळणार आहे. आणि रोज नवीन नवीन आयटम खाण्याचे ते बनवणे जाणार आहेत, ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता कुठून आणली ही? सिद्धेशच्या वाडीतून. अरे वा. आता आपण हे जे असं खराब जे दिसतंय ते आता काढून घेणार आहे. कचरा आहे किंवा त्याची खराब पानं होती ती काढलेली आहेत बुंदाची. आणि आपली आता होळी पहिल्या दिवसाची जायला तयार आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय झावळ्या आणायला. ही कोणाची वाडी आहे? अरे घरात, अच्छा त्यांची काय. त्यांच्या वाडीतून आता आम्ही आणतो झावळ्या, सुका झावळ्या, त्याच्यामुळे होळी जाळायला सोपी पडणार. म्हणजे लगेच केळ ओली असल्यामुळे ती होळी लवकर जाळली जाणार आहे. किती रे शुद्ध मराठी म्हणजे. हो, हे घर बघा किती मस्त आहे. तर आम्ही आता झावळ्या आहेत त्या गोळ्या केलेल्या आहेत आणि आम्ही आता जाणार आहे परत होळीकडे. चला. तर दोघांनी 2 साईडून जे लाकूड धरलेले आहे त्याच्यावर त्या सुका झावळ्या अशा टाकून आम्ही आता तिथपर्यंत घेऊन चाललोय. आणि मागे अथर्व सावंत बाहुबली सारखे हे एकटेच झावळ्या घेऊन येत आहेत. वा. तर आपली अर्ध काम तर झालेलं आहे. आता पोरी बसली आहे तिकडे आणि तिकडे चैतन्य झाडू मारतोय. आणि सगळा एरिया हा जो आहे आम्ही पाणी मारून घेतलाय. आता आपण भेटूया संध्याकाळी आजचा मेनू बघायला पहिल्या दिवसाचा. आज पहिलाच होळीचा दिवस आहे आणि आजचा आयटम आहे फरसाण आणि इकडे भेळ. मास्टर शेफ प्रसाद.
हे जो पहिला आयटम दिवसाचा झालेला आहे तो आता पहिले आम्ही देतोय मान होळीला. आता पहिल्या दिवसाची जो आयटम आहे तो सगळे एन्जॉय करतातच आहे आणि थोड्याच वेळात आम्ही होळी जी आहे ती जाळणार. आता पोरं आता रस्त्यात आहेत, पोरांचं खाऊन झालं तर आता आम्ही हे जे केळीचं झाड उभारलं इकडे ते आता जाळणार आहे पहिला दिवस. असं रोज होळीपर्यंत 10 दिवस रोज असं हे केळ्याची जी खांब दिसते ती अशी उभारली जाणार आहे आणि रोज असा वेगवेगळा आयटम असणार जो मी कव्हर करायचा प्रयत्न करीनच. तर प्रसाद जावकर आता पेटवणार आहेत होळी आणि सोबत यश. अरे वा, आपल्या पहिल्या दिवसाची होळी जी आहे ती आता थोड्याच वेळात लागणार आहे आणि असं सतत 10 दिवस होळीच्या दिवसापर्यंत आम्ही असे एकत्र भेटणार आहे रोज रात्री आणि वेगवेगळे आयटम खाण्याचे इकडे बनवले जाणार आहे. खूप मजा येते. तर हे जे आता गर्जनेत दिली आहे ती तुम्ही नीट ऐकली की नाही माहीत नाही. बघा कसा. सो मित्रांनो, डे 1 ची होळी झालेली आहे आणि आता आपण भेटूया उद्या डे 2 आणि डे 2 चा मेनू काय असेल ते बघायला अजून मजा देणार आहे. चला, गुड नाईट. आज मी चाललोय, आज आहे दुसरा दिवस आणि आता मी चाललोय होळीकडे बघायला की आजचा मेनू काय आहे आणि काय तयारी केली. आज हॅलोजन लावलेला दिसतोय. चला तर जाऊया तिकडे. मित्रांनो हा नाही तर मित्रांनो मी ॲक्च्युली आलेलो आहे लेट आणि आपलं जे आजची डिश आहे ती तयार झालेली आहे सुद्धा. बघा चूल लावलेली आहे इकडे आणि काय आहे चिकन. वाव, मस्त असं चुलीवरचं चिकन बनवलेलं आहे आणि इकडे आपली मंडळी बसलेली आहे आणि ही लागलेली आहे बघा आज दुसऱ्या दिवशीची होळीची तयारी. सौरभ नागवेकर आलेले आहेत पाव घेऊन. मीठ हवंय का बघ. हे अक्षय बघ रे. आपलं आता चिकन रेडी आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात सगळे मिळून खाणार आहे. लहान पोरं इकडे बघा सगळे तयार बसली सुद्धा. तर मित्रांनो आपलं चिकन बनवून तयार झालेलं आहे आणि इकडे आता पहिले सगळी जी चिल्ली पिल्ली आहेत त्यांना आम्ही वाढून घेतो आणि मग सगळे मोठे बसणार आहेत. हॅलो. तर आपली आता सगळी मोठी मंडळी बसलेली आहेत जेवायला. आपली प्लेट बघा किती टेम्पटिंग दिसते. हे सगळं आपल्या पोरांनीच बनवलंय इथल्या इथेच. आता मी याचा आस्वाद घेतो मस्त. तर मस्त असं जेवण झालेलं आहे मगचं आणि आता पोरं तुम्ही मागेच बघू शकता. दुसऱ्या दिवशीची जी होळी आहे ती पेटवायचा आता कार्यक्रम चालू झालेला आहे. डे 2 तर मित्रांनो आपल्या दुसऱ्या दिवशीची होळी आता लागलेली आहे.
तर आपली दुसऱ्या दिवशीची पण होळी पेटलेली आहे आणि आता आपण भेटूया उद्या डे 3. आजचा मेनू काय प्रसाद? शेवयांची खीर. अरे वा, एकदम साजूक तुपातली. सर पाणी. तर मित्रांनो आपली खीर तयार आहे. डे 3चा मेन्यू तयार झालेला आहे आणि आता आम्ही सगळे मिळून खाणार. पोरांनो खीर कशी आहे? वर्कर तर मित्रांनो आपली आता डे 3ची पण होळी आता पेटणार आहे काहीच वेळात. मित्रांनो आज आहे डे 4 आणि आजचा मेनू काय आहे ते बघूया आपण पटकन. साहिल आलेले आहेत. कुठून आलेत? कुठून आलेत का कुठे चालले? कुठून? मेडिकल मधून आलेले आहेत भेळ खायला. आज सगळा आयटम आहे. आज पुन्हा भेळ आहे. भारी असे कटिंग स्किल्स. डे 4 आणि डे 4चा पण आयटम भेळच आहे. डायरेक्ट स्पेशल प्लेट मधून एकदम. पहिली दे इकडं वाटण्याची राहिली होती. आणि आजचा एडिशनल आयटम मला काय घेऊ नको. तुला बी दाखव दाखव खाता दाखव परत. एक नंबर.
डे 4 मित्रांनो, आजचा मेनू होता भेळ पुन्हा एकदा आणि वॉटरमेलन. आणि आता असतायत होळी. तर मित्रांनो, कमेंट मध्ये मेन्शन करून सांगा तुम्हाला हे काय बोलले ते कळलं की नाही, आणि तुमच्याकडे असं काय बोलतात का होळी पेटवताना, हे नक्की मला सांगा. तर मित्रांनो, आज आहे डे 5 आणि आजचा मेनू आहे कांदे पोहे आणि काय, कांदे पोहे आणि घरी जायचं. घरी जायचं. तर मित्रांनो, आजचा मेनू आहे पोहे, बटाटे पोहे. आणि आम्ही आता त्या टोपात बनवतोय मस्त. आणि आपले शेफ आहेत दिनेश शिंदे. आता गेलेला आहे आपला बटाटा. आणि फायनली आपले आता जात आहेत पोहे. मस्त असे कांदा पोहे खायला मजाच येणार आहे. तर आज स्पीकर नसल्यामुळे आज आम्हीच गाणी म्हणणार आहे. तर आपले संगीतकार प्रसाद जावकर आणि सौरभ, कुठलंही एक होळीचं सुंदर असं एक गाणं बोल 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 लवकर. हे गाणं बोल, चल गाणं बोल, चल. हसी हाय शिमगा, पुढे बोल. तर होळी स्पेशल म्हणून स्पेशल गेम आज 5व्या दिवशीचा आज गेम खेळला जातोय. आणि आयोजक इकडे बसलेलेच आहेत. आणि बघूया संख्या 3. अरे सगळे शाळेत, कोणच शाळेत नाही गेले रे. अरे 3 रे, 3. संख्या 2 2. कलिंगड आलेला आहे. आता तुला माझी शपथ आहे, तू इकडे ये. मामा गेलो कर. पहिल्या कलिंगड आणि उचललाय. तयार होऊन आलेले आहेत. तर उघडून दाखवा. वा, एक नंबर कांदे बटाटे पोहे. आणि हा आलेला एक केक. आणि तुम्हाला आता थोड्याच वेळात कळणार आहे की बर्थडे बॉय कोण आहे. बर्थडे बॉय का बर्थडे अंकल? बर्थडे अंकल कोण आहेत? बर्थडे दादा कोण आहेत ते? रवी राऊळ. हे बघा आपले बर्थडे काका. वा, केक एकदम जबरदस्तच दिसतोय. होळीच्या 5व्या दिवशी मस्त असा हा केक कटिंग चा सोहळा. बर्थडे बॉय दाखवला ना, बर्थडे बॉय एकदम. या या चल चल कापा 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 पहिले सुरी तला. हॅपी बर्थडे टू यू. अतिक्रमण केलं पोरांनी. आणि चंपो टाकून हा पूर्ण का कसा आहे सांगा आता. कॉफी कॉफी कॉफी. आणि ही आपली बनते कॉफी.
काय नाही अंघोळीला काय सोडायचं काय यश पाठी लागलाय विषय तुझा. नको नाही तू ताटात घेतील ते. आणि आजचा मेनू कांदे बटाटे पोहे. तू खाल्लेस हे प्रूफ आहे. तर मित्रांनो डे 5चा नाश्ता झालेला आहे आणि कॉफी सुद्धा झालेली आहे. खूप उत्तम झालं त्याने. आता डे 5ची होळी रस्त्यात आहे. तर आतापर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला सांगा आणि नक्की पार्ट 2 बघायला विसरू नका. पार्ट 2 मी आता थोड्याच दिवसात टाकणार आहे होळीच्या दिवशी. त्याच उरलेले जे 5 दिवस आहे तो तुम्हाला दिसणार आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा आणि कसा वाटला आमचा हा होळीचा उत्सव हे नक्की सांगा. कुठली चौल चंपावती आळीतली होळी ही कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका. चला तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमच्या